म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, दिघे साहेबांच्या आशीर्वादाने, या मलंग मच्छिंद्रनाथाच्या आशीर्वादाने तुमचा हा एकनाथ शिंदे शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री या राज्याचा झाला आणि जे काम 2.5 वर्षामध्ये केलं तुम्ही पाहिलेलं आहे. आणि म्हणून मी जेव्हा सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता मी डीसीएम आहे, आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. सर्वसामान्य हा आपला केंद्रबिंदू आहे, ही शाखा आहे. अशा शाखांचं जाळं या संपूर्ण जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रामध्ये आज बाळासाहेबांनी तयार केलं, दिघे साहेबांनी तयार केलं आणि या शाखांच्या माध्यमातून देखील आपण ही न्याय मंदिर आहे. आणि म्हणून आपल्या शिवसेनेवर एवढा प्रचंड लोक विश्वास ठेवत आहेत. आज आपण 2-2.5 वर्षात आपल्या शिवसेनेला बाळासाहेबांच्या, दिघे साहेबांच्या शिवसेनेने 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या विधानसभेच्या. आणि समोरच्या लोकांनी जे आपल्याला शिव्या देतात, आरोप करतात, 97 जागा लढवल्या आणि फक्त 20 जागा जिंकल्या. यावरून लोकांनी शिक्कामोर्तब केलंय खरी शिवसेना कुणाची आणि बाळासाहेबांचे खरे वारसदार कोण आता सांगण्याची गरज आहे. आणि म्हणून त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला तुमच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 2 लाख मतं जास्त पडली आणि विधानसभेच्या निवडणुकीत 15 लाख मतं जास्त पडली. हे काम आहे, हे तुमचं काम आहे. हे सगळे तुम्ही लोक जे आहेत हे आपल्या आपापल्या विभागामध्ये काम करताय, गोरगरिबांना मदत करताय, सर्वसामान्यांना मदत करताय. म्हणून आपण घेतलेले महायुतीने निर्णय हे लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे, त्याचा लाभ लोकांना मिळवून द्यायचा आहे. एवढंच आपण काम केलं तर मला वाटतं येणारा भविष्यकाळ हा तुमचाच असेल. आणि म्हणून आपण आता अभियान सुरू केलंय, गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक. आणि म्हणून शिवसैनिकांची सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि तुमच्या भागात देखील तुम्ही कुठं मागे राहू नका, तुम्ही प्रत्येकाने त्याच्यामध्ये स्पर्धा झाली पाहिजे. मी किती सदस्य नोंदवतोय, शिवसैनिक, गाव तिथे घर, घर तिथे शिवसेना, ही आपली भूमिका आहे, हे आपलं अभियान आहे. म्हणून या महाराष्ट्राला समर्पित असं काम आपण करतोय. मी हेही सांगतो की पद येतात जातात, पुन्हा येतात, परंतु सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा सत्ता येते, पण एकदा नाव गेलं की पुन्हा येत नाही, हे बाळासाहेब सांगायचे. आणि म्हणून पद वर खाली होतात, कमी जास्त होतात, पण मला एवढंच समाधान आहे की सर्व पदांपेक्षा माझ्या या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा हा लाडका भाऊ, ही ओळख मिळाली मला, ही सगळ्यात मोठं पद आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो, हा एकनाथ शिंदे साधा कार्यकर्ता आहे, परंतु साधा कार्यकर्ता आहे, पण मला कोणी हलक्यात घेता कामा नये. बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे मी, आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. कधी कधी काय काय झालंय ते तुम्हाला सगळं माहित आहे. आणि म्हणून या एकनाथ शिंदेच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्राला समर्पित सेवा हा एकनाथ शिंदे देईल, एवढंच आपल्याला मी या ठिकाणी सांगतो. पुन्हा खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद,